दिनांक 16 ऑगस्ट पासून आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चनाताई घारे यांची जागर जाणीव यात्रा संपूर्ण मतदारसंघात सुरू झालेली होती। राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात आमचे तिन्ही तालुकाध्यक्ष दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला आणि पक्षाचे सर्व शहर अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही यात्रा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात गेली, वाडीवाडीत गेली आणि त्या यात्रेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळालेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी या मतदारसंघातील जनतेचे, लोकांचे आभार मानतो की त्यांनी अर्चनाताईंच्या यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला। त्या यात्रेतून आम्हाला असं कळलं की आजही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती ही पूर्वीसारखीच आहे। त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या नाहीत। स्थानिक आमदारांचं, विद्यमान शिक्षण मंत्री केसरकरांचं आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नाही असं बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं, बरोबर ना बाई? आणि त्यामुळे त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचावं, त्या लोकांच्या जे प्रश्न आहेत मूलभूत हे सुटावे, याच्यासाठी प्रदेश पातळीवर कसे प्रयत्न करता येतील। काही गोष्टी सध्याच्या शासनाच्या हातात असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। फक्त निवडणूक आली आहे विधानसभेची म्हणून आता त्याच्या तोंडावर हे आमदार दिसायला लागलेत, प्रत्येकजण दिसायला लागलाय। पण गेली 7-8 वर्ष अर्चनाताई जे काम करत आहेत या मतदारसंघात, त्याला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचं एक फळ होतं असं आम्हाला कुठेतरी जाणवलं। आणि त्या यात्रेचा समारोप दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होत आहे। आणि या यात्रेच्या समारोपासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे त्या विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा, परत एकदा मी रिपीट करतो, ज्या मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार आहे त्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघ लढवणार त्याच मतदारसंघात ही यात्रा गेलेली आहे। आणि तीच यात्रा 5 तारीखला सावंतवाडी येथे येत आहे। जागर जाणीव यात्रेचा समारोप आणि शिवस्वराज्य यात्रा इथे येणं आज बऱ्याचशा वृत्तपत्रात मी वाचलं की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार का किंवा काय असं बऱ्याचशा प्रश्नचिन्ह सुद्धा होती। पण परत एकदा मला सांगायचं की हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवणार आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात
हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा याच्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न ते करत आहेत आणि हा मतदारसंघ ते 100% मागून घेणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याचबरोबर मला आता परत एकदा मी पूर्वीच सांगितलंय की उर्वरित 2 विधानसभा मतदारसंघ हे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत महाविकास आघाडीतले. त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील. कारण आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदात रस नाही. आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्याच असतील. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार, प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे हे आम्हाला पटतंय. आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत. पाच तारीखला जयंत पाटील साहेब सकाळी 11 वाजता, जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात जागांची अदलाबदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे विद्यमान जिथे जागा आहेत त्यांना पहिलं प्राधान्य हे बरोबर आहे. पण महाराष्ट्रात जवळपास 288 जागा आहेत. अनेक जागांची परिस्थिती ही बदललेली आहे. पूर्वीचं राजकारण 5 वर्षापूर्वीचं होतं ते वेगळं होतं, आताचं राजकारण वेगळं आहे. इथे असं नाही, अनेक ठिकाणी असं झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात. त्याच्यामुळे पक्षाने आम्हाला, आमच्या दृष्टीने आमचे नेते हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब, त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आपल्याला लढवायचा आहे. आणि त्या दृष्टीने अर्चनाताईंनी कामाला संपूर्ण ताकदीने लागण्यास सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच विश्वासावर आम्ही हे सर्व बोलतो. आमची जाणीव जागर यात्रा ही 16 ऑगस्टला सुरू झाली आणि 5 ऑक्टोबरला त्याचा समारोप होतोय. यात्रा थोडीशी संपायला उशीर झाला कारण आमचे सहकारी राकेशजी नेवगी यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे आम्ही काही दिवस यात्रा थांबवली होती आणि जवळपास 175 गावांमध्ये ही यात्रा अतिशय यशस्वीरित्या पोहोचली. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणभाई भोसले, आमचे अध्यक्ष अमितजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ते स्वतः तिथे होते काही यात्रांमध्ये आणि भाई पण बऱ्याच ठिकाणी होते. ही यात्रा आणि आमचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्यातून ही यात्रा अतिशय सक्सेसफुली यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अतिशय चांगलं सगळ्यांचा आशीर्वाद, प्रेम, एक कौतुकाचा शब्द किंवा आशीर्वादाचे शब्द, त्या प्रत्येक ठिकाणच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद, हे सगळं आम्हाला भरभरून मिळालं. खूप प्रेम मिळालं सगळ्यांचं आणि त्यामुळे ही यात्रा यशस्वी होऊ शकली. पण हे सगळं करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवलं की आमची ही सगळी जनता आहे ती प्रचंड दुःखी आहे. आमच्या महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आमच्या तर तिथे बरेचसे युवक गावात दिसतच नाहीयेत. त्यामुळे एक वाईट वाटलं. हे कोकणामधली अवस्था जी ही माहीतच होती, पण प्रत्यक्ष जेव्हा गावागावात जाऊन पाहिलं तेव्हा मनाला अतिशय वेदना झाल्या की आमची आज तरुण मुलं आज गावागावात नाही आहेत. घरं ओस पडायला लागली आहेत, कुलपं लागायला लागली आहेत. त्यामुळे आमच्या महिला ह्या जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्या अक्षरशः रडायला लागल्या. आणि ते जे दृश्य होतं आणि ते जे त्यावेळेच्या त्या भावना होत्या त्या खूप वाईट होत्या आणि खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं. आमचे बऱ्याचशांच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं बघून की महिला व्यक्त झाल्या, त्या बोलल्या
तरुण बोलले आणि ते म्हणाले रस्ते, पाणी, वीज याच्यासाठी तर आम्ही रोज रडतोच आहे, पण आमच्या मुलांची वाट बघण्यासाठी पण आम्हाला रडावं लागतं, झुरावं लागतं. ती वर्षातनं एकदाच येतात. गणपती झाला, घरं भरलेली होती, पण आता घरं रिकामी झाली आहेत. तर आमची मुलं आमच्याकडे राहत नाही. हा मोठं दुःख म्हणजे बेरोजगारीचं सावट आपल्या मतदारसंघात आहे. आरोग्यासाठी लोकांना दुसऱ्या राज्यात जावं लागतं. गोवा, बांबुळी, पुणे, मुंबई इकडे अवलंबून राहावं लागतं. म्हणजे आज आपल्या कोकणातल्या मुलांना आपल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करावी लागते. याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न भयानक आहेत. शेतीला हमी भाव नाही. शेतकऱ्यांनी सांगितलं आमचे काजू आम्ही एवढे जमवतो, विकतो, पण 120च्या वर भाव जात नाही. आम्ही खर्चच तेवढा करतो सगळं करण्यासाठी उत्पन्न. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाईट प्रश्न आहेत. टर्मिनसचे प्रश्न मांडले काही जणांनी. त्यामुळे हे सगळे प्रश्न आम्ही अनुभवले, लोकांच्या तोंडून ऐकले आणि त्यांना कुठेतरी अपेक्षा आहे की पूर्वी जो विकास झालेला तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेला आणि जर शेतकऱ्यांना, महिला भगिनींना, या सगळ्या कोकणातल्या आमच्या जनतेला जर चांगले दिवस हवे असतील तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, हे जनतेनेच बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ही यात्रा करत असताना एक प्रचंड प्रेम मिळाले आणि हीच ऊर्जा आम्हाला काम करायला पुढे पुढे घेऊन गेली आणि आज यशस्वीरित्या ती संपन्न होत आहे. आणि शिवस्वराज्य यात्रा ही त्या दिवशी येते 5 तारखेला आणि अमोल कोल्हे साहेब आणि आमचे जयंत पाटील साहेब येत आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे यांनी जरी खासदार दुसऱ्यांदा असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घराघरामध्ये पोहोचवला. त्यामुळे तो इतिहास कळाला. बऱ्याच जणांना तो माहिती नव्हता. संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्यक्ष सगळ्यांनी आपल्या टीव्हीवर पाहिला. त्यामुळे सगळ्यांना त्यांच्याबद्दल त्यांना त्यांचे विचार ऐकण्याची खूप आवड आहे, त्यांना बघण्याची आवड आहे. असं मतदारसंघात बरेच जण सांगायचे की अमोल कोल्हेंना एकदा घेऊन या आणि अमोल कोल्हे येत आहेत ही आपल्यासाठी खूप मोठी चांगली गोष्ट आहे की सगळ्यांना त्यांचे विचार ऐकता येणार आहे, त्यांना बघता येणार आहे. आणि त्यामुळे ही एक मोठी संधी कोकणवासियांना आहे. महिला भगिनींना एक त्यांना बघण्याची इच्छा आहे, ऐकण्याची इच्छा आहे. म्हणजे आपला राजाचा रोल ज्यांनी केला ते कसे दिसतात, कसे बोलतात हे त्यांना बघायचं आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंना बघता येणार. त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं असंही मी या निमित्ताने सांगते. सगळ्या महिला भगिनींना, युवकांना आवाहन करते. आमचे जयंत पाटील साहेब तर येतच असतात सातत्याने, प्रदेशाध्यक्ष, तर ते पण येणार आहेत, त्यांचे विचार ऐकता येणार. आणि आज कुठेतरी हे सगळं चाललंय, हे भयानक अवस्था आहे, त्याला कुठेतरी शिवस्वराज्य येण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे त्यांना शासन करायचंय, तर असं शेतकऱ्यांचं सरकार, आमच्या महिला भगिनींना मान सन्मान देणारं सरकार येणं गरजेचं आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा आणि त्याच्या निमित्ताने ते आपली सगळं विचार सांगतील. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करते की मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आपणही सर्व मोठ्या संख्येने सगळे पत्रकार वेळेत आलात त्याबद्दल मी खूप मनापासून आपले आभार व्यक्त करते. ठरवतील तेव्हा भूमिका पण म्हणजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरं जाणार या विधानसभा इलेक्शनला, एवढंच मी आता तुम्हाला सांगते. एक मिनिट अमोल, तुम्ही प्रश्न विचारले तर थांबले त्यांना, ते तुम्हाला मी सांगतो. आज त्यांना शरद पवारांचं नेतृत्व महान वाटत होतं. त्यांना पहिल्यांदा प्रवीण भोसले अगदी जवळचा मित्र वाटत होता. शरद पवार नेते वाटत होते. उद्धवजी ठाकरे साहेबांचे पाय त्यांनी घट्ट पकडले. त्याच्यानंतर आता तो ह्याच्या मुख्यमंत्र्याच्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या कडे गेलेला आहे. आता भाजपमध्ये जातील. तेव्हा त्यांना समजलं की नाही काय जवळ आणि काय हे आहे ते कधीच कोणाला तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कुठे म्हणजे कोणाला कुठे कशी मिठी मारेल. अत्यंत ज्याची आपण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहात. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला आणि आपण सुशिक्षित जिल्हा म्हणतो त्याला काळीमा फासणारी घटना घडली. जिल्हा कोणाकडून येत आहे, कोणाकडून ती केसरकरांची गॅरंटी आहे. केसरकरांची गॅरंटी केसरकरांची गॅरंटी जी आहे ती पूर्णपणे आता संपलेली आहे. हे मी या यात्रेमधून बघतोय. मी उगीच केसरकर करत नाही. त्याची पूर्णपणे गॅरंटी केलेली आहे. चष्म्याचा कारखाना काढतो, हे आपले लॅपटॉप देतो, त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना आणून 5 स्टार हॉटेल करतो. कुठे आहे जागा? काय म्हणजे केसरकराच्या बाबतीमध्ये जशी मोदीची गॅरंटी पूर्णपणे संपली आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या बाबतीत पुतळा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या पुतळा कोसळल्यानंतर हे महाशय सांगतात बरं झालं
असं कोण बोलेल काय मला सांगा. आणि यात संपूर्ण शिंदे सरकारचे सगळ्या बाबतीमध्ये हे उघडे पडलेले आहेत. त्यांची गॅरंटी पूर्णपणे संपलेली आहे. आणि युवराज जर समजत असतील की त्यांची गॅरंटी तर युवराजांनी सुद्धा समजून घ्यावं या बाबतीमध्ये की तुम्हाला तुमचा सुद्धा कशा तऱ्हेने वापर होईल आणि तुम्हाला समजणार नाही. आणि शेवटी मग केसरकर तुम्हालाच पुढे करेल की बा हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा द्यायला राजघराण्याने विलंब केला असं सांगून मोकळा होईल. हे जर सांगा युवराज. गोष्ट सांगतो ना तुम्हाला, जरी झालं तरी आचारसंहिता कधी लागेल, जरी टेंडर झालं तरी त्याची वर्क ऑर्डर मिळणार नाही. आमचं ज्यावेळी सरकार 100% बसतंय, हे टेंडर रद्द करण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या शासनाची असेल पहिल्यापासून. विद्यमान पालकमंत्री ते बोलू सांगतात, म्हणजे ते पालकमंत्र्यांनी आणि त्या अधिकाऱ्याचे त्याला पाठीशी घालतात का, यामध्ये पालकमंत्री यांचा सहभाग आहे का? आणि आपल्या जिल्हा परिषदचे अधिकारी आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलं. जिल्हा परिषदचं आपलं बजेट काय आणि हा कुठे आणणार कुठून? बजेटच सगळं आपलं काहीतरी 25-30 कोटीच्या. आमची मागणी आता तुम्ही म्हणाल की आता का करतोय आम्ही मागणी, कारण आता राहिले 7-8 दिवस आचारसंहितेला फक्त. ज्या अधिकाऱ्यांनी 10 कोटी रुपये मागितले त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाही आहेत का? आहेत ना. नाही, पालकमंत्र्यांना देतो म्हणून सांगितलंय ना. मग त्यांना सिंधुदुर्गातल्या लोकांना लुटूनच ते पैसे देणार होते ना. तेच सांगतो. मग हे ज्यावेळी सांगतायत ते तुम्ही लोकांना का सांगताय? तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या अधिकाऱ्याचं नाव समोर आणा ना. नाही माहित नाही बाबा, कल्पना नाही. नाही त्यांनी बघा, पालकमंत्री कायम अधिकाऱ्यांवर बोलतात, ठीक आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांनी तसंच केलं. जिल्हाधिकारी तिथे दुसरीकडे बदलून गेले, त्यांना हव्या त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बदलून गेले. 2 मिनिटं. पण ते आजही त्या प्रकरणाचं काय झालं पुढे सासोलीच्या? मग त्याच्यावर पालकमंत्र्यांनी आजपर्यंत काय कारवाई केली? दबाव आहे का पालकमंत्र्यांवर? असू शकतो. पालकमंत्र्यांवर दबाव असल्याशिवाय अशा गोष्टी शक्यच होणार नाही. आमचा स्पष्ट आरोप आहे की केंद्रातल्या एका मोठ्या मंत्र्यांचा त्यांच्यावर दबाव आहे. आणि जर दबाव नसेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि कारवाई करून दाखवावी. चुकीची आणि निषेधार्थ गोष्ट आहे. बाउन्सर सारखी लोक आणून जर टेंडर मॅनेज करण्याचे प्रकरण ही भाजपच्याच राजवटीत सुरू झालेली आहेत. आणि याला पूर्णपणे मंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एवढ्या पातळीवर जाऊन आजपर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं. आणि ती प्रथा केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी ते किती खालच्या लेवलला जातात याचं हे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे. तुम्ही ज्या मतदारसंघात निवडणूक की हा मतदारसंघ आजच नव्हे तर 5 वर्षापूर्वी सन्माननीय शरद पवार साहेबांनी, त्यावेळेचे अध्यक्ष विक्टर डांटस, सुरेशभाई दळवी, प्रवीण भोसले, प्रसाद रेगे या आम्हाला सगळ्यांना तिथे मुंबईत बोलून घेऊन लोकसभेमध्ये रिझर्वेशन महिलांना नाही आहे, विधानसभेमध्ये महिलांना रिझर्वेशन नाही, जिल्हा परिषद आहे, पंचायत समितीत आहे, नगरपालिकेत. मग अशा वेळेला महिलांना प्राधान्य देण्याचा जो त्यांचा महिलांना जो प्राधान्य देण्याचा मोठा बिल्ला लागतोय तर महिलांना प्राधान्य द्यायचं. आणि त्या अनुषंगाने आता रिझर्वेशन नसताना मग योग्य अशा तऱ्हेच्या उमेदवार त्यांच्या मनामध्ये त्या काळामध्ये अर्चनाताई घारे परब होत्या, तशी त्याने आम्हाला सूचना केली होती. अमित सामंतांना नंतर बोलून घेऊन तशीच सूचना केली. 5 वर्ष ते या मतदारसंघामध्ये चांगल्या तऱ्हेने संपर्कामध्ये आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी विनायकी राऊत साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केलेली आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे. तेव्हा आता महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई घारे परब या निश्चितपणे त्यांना उमेदवारी मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना 5 वर्षापासून सूचना दिल्या होत्या.
आणि त्याप्रमाणे यावेळेला आपल्या या महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या राहतील. आणि जसं आम्ही विनायक राऊत साहेबांना काँग्रेसने सहकार्य केलं, राष्ट्रवादीने सहकार्य केलं, शिवसेनेने सहकार्य केलं, म्हणजे महाविकास आघाडीने सहकार्य केलं, तशाच तऱ्हेचं सहकार्य माझी खात्री आहे की आम्हाला सगळे इतर पक्ष जे आहेत, आमचे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहेत, ते निश्चितपणे आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील. या जनजागरण यात्रा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, अर्चनाताई त्यांनी सगळं ऑर्गनायझेशन त्यांनी केलं आणि आम्हाला त्या यात्रेमध्ये मी पण सहभागी होत आहे. आणि लोकमत जे आहे, लोकांचा जो कल आहे, तो आता बस झालं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भाकरी करपली की परतावी लागते, तशा तऱ्हेने आता दीपक केसरकरांच्या बाबतीत 15 वर्ष संधी देऊन निष्क्रियपणे ती पदं त्यांनी, म्हणजे 2 वेळा राज्यमंत्री, 5 वेळेला शालेय शिक्षण मंत्री, आता 2.5 वर्ष शालेय शिक्षण मंत्री, अशा तऱ्हेने मंत्री पदावर राहून सुद्धा त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला किंवा मतदारसंघाला अजिबात झालेला नाही. त्यांचा संपर्क सुद्धा खूप कमी झाला. ते आता जवळजवळ आमच्या इकडच्या विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कातच नाहीत. मुंबईमध्येच त्यांनी ठाण मांडलेलं आहे आणि त्यांचा पूर्णपणे संपर्क गेल्यानंतर आज त्यांच्या जागी, आणि अर्चनाताई घारे परब आपल्याला माहिती आहेत, एक सुशिक्षित, त्याने BE सिव्हिल केलेलं आहे, एज्युकेटेड आहेत. त्या पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये सरपंच होत्या, त्यांना सरपंच पदाचा चांगल्या तऱ्हेचा अनुभव आहे, जनतेचा अनुभव आहे. जिल्हा बँकेमध्ये महिलांसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक योग्य अशा तऱ्हेचे, म्हणजे ज्या वेळेला आपण विचार करतो की एक चांगला मंत्री केसरकरच्या विरुद्ध एक चांगला उमेदवार दिला पाहिजे जो जनतेमध्ये, आणि महिला मतदारसंघामध्ये जास्त आहेत, 51%, 52% महिला या आमच्या सिंधुदुर्ग आणि विशेष करून आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांची मतदारांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांना उमेदवारी मिळणार आहे. तसे आणि त्यामुळे ही यात्रा येत आहेत, जयंत पाटील आणि आपले हे जे आहेत डॉक्टर कोल्हे वगैरे येत आहेत. त्याचं हे कारणच एक असं आहे, तो एक संकेत मतदारांना देत आहेत की हे बाबा, हे मतदारसंघ आम्ही घेतलेलाच आहे आणि आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. जागा वाटप पूर्ण होईल त्यावेळी प्रत्येक सर्वसामान्य स्थानिक पदाधिकारी तर आलेतच, त्याच्यात हे नाहीत, नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा विश्वासात घेतलं जाईल. आणि हे इथेच असं नाही, सर्व मतदारसंघात, जिल्ह्यातलं मी सांगतोय, 3 मतदारसंघात हे असंच होईल. यात्रा येणार आहे जयंत पाटील वगैरे, किती वाजता सभा आहे? 11 वाजता आहे गांधी चौकात. हो, कसं आहे, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण मला अजूनही असं वाटतं, आम्हाला सगळ्यांनाच, किंवा तुम्ही सुद्धा मतदारसंघातल्या लोकांचा कानोसा घ्या. लोकांना ते गृहीत धरून चालले आहेत. त्यांना वाटतं की भजन मंडळाला साहित्य दिलं, आत्ता कोणाला तरी या वर्षभरात कोणाला तरी मदत केली, कुठेतरी जाऊन भेटी दिल्या, म्हणजे लोक तुम्हाला मतं देतील, तर तो आपला गैरसमज आहे. तुम्ही 5 वर्षात काय केलं याचा हिशोब सुद्धा तुम्हाला लोकांपर्यंत द्यायचा आहे. शेवटी माझ्यापेक्षा जास्ती तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही जनतेला गृहीत धरून आता काही होत नाही. सर्वसामान्य लोकांपर्यंत तुम्ही पोचलात का 5 वर्षात, हे सुद्धा त्यांनी बघायला पाहिजे. तुम्ही जे काही खर्च केले, हे जे काही खर्च केले आहेत हे सरकारच्याच खिशातले केलेले आहेत, स्वतःच्या खिशातलं काही केलेलं नाहीये. भाई बरोबर ना, का केलंय त्यांनी? तर त्याच्यामुळे लोकांना तुम्हाला हिशोब द्यायचाच आहे ना. डायव्हर्ट होतील का, वाटतं का तुम्हाला? नाही, 100% होणार. महाविकास आघाडी पूर्ण एकसंघ आहे. 100% कोणाचाही कुठलाही उमेदवार असेल तरी एकमेकांची मतं असं काही नाही. आम्ही सुद्धा आज तेच सांगतोय की आम्हाला हे सरकार घालवायचं आहे, आम्हाला उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे, ते मुख्यमंत्री झालेला आम्हाला सुद्धा बघायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल याची आमची तयारीच आहे ना. आम्ही उर्वरित 2 मतदारसंघ नुसते नाही, राजापूर असेल, रत्नागिरी असेल, गुहागर असेल, कोकणातलेच घ्या तुम्ही, या 2 जिल्ह्यातलेच फक्त, सर्व ठिकाणी आमचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणारच आहोत. आम्हाला सुद्धा उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री झालेला बघायचं आहे.